येशूची सैतानाकडून परीक्षा. बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्म्याने येशूला लगेच जंगलात नेले. त्या ठिकाणी येशू 40 दिवस व 40 रात्र उपवास करत होता. तेव्हा सैतान तेथे येऊन येशूची परीक्षा बघायला लागला. सैतानाने येशूला लालूच दाखवली. जर तू खरोखर देवाचा पुत्र आहे तर या दगडाला भाकर होण्याची आज्ञा कर, म्हणजे तुला खायला अन्न मिळेल. येशूने उत्तर दिले की देवाच्या वचनात असे लिहिले आहे, लोकांना जिवंत राहण्यासाठी फक्त भाकरीची गरज नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाची गरज आहे. मग सैतान येशूला घेऊन मंदिराच्या मध्यभागी उभे राहिले आणि त्यांनी त्याला म्हटले, तू देवाचा मुलगा आहेस तर खाली उडी मार, कारण असे लिहिले आहे की देव आपल्या देवदूताला तुझ्याविषयी आज्ञा करेल आणि ते तुझ्या दगडावर पाय आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. पण येशूने सैतानाला नियमशास्त्रातूनच उत्तर दिलं की देव आपल्या वचनातून आपल्या लोकांना आज्ञा देतो, तो आपला देव याची परीक्षा बघू नको. मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व मोठे वैभव दाखवले आणि म्हणाला, जर तू माझ्या पाया पडून मला नमन करशील तर हे सर्व मी तुला देईन. येशूने त्याला म्हटले, अरे सैताना, निघून जा. देव आपल्या वचनामध्ये लोकांना सांगतो की तुझा देव यहोवा याला नमन कर व केवळ त्याचीच आराधना कर. अशा प्रकारे येशू सैतानाच्या लालूच्या मागे लागला नाही. त्यामुळे सैतान त्याला सोडून तिथून निघून गेला. मग देवदूतांनी येऊन येशूची सेवा केली.